हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील लिनियर इक्वेशनचं एक उदाहरण. तर या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेले आहे 17p - 2 = 49. तर आता या पीच्या जागेवर कोणती संख्या ठेवाल की त्याचे उत्तर 49 येईल. तर अशा वेळेला जर पहिले कोणत्याही संख्येला व्हेरिएबल असेल तर ती तशीच ठेवायची आणि ज्या संख्येला मायनस प्लसचे चिन्ह असेल तिला डावीकडे न्यायचं. तर आता जर कोणतीही संख्या इज इक्वल टू साईन ओलांडली तर तिचं साईन चेंज होतं. जसं की इथे 17p जसंच तसे आणि इज इक्वल टू आता हे 2 आहे -2 आहे तर इकडे गेल्यावर इज इक्वल टू साईन ओलांडलं तर प्लस होऊन जाईल. तर 49 + 2 इज इक्वल टू 17p इज इक्वल टू 49 + 2 51. आता इथे कोणत्याही संख्येच्या व्हेरिएबल आणि एखादी संख्या असेल तर त्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. तर आता हे गुणाकारामध्ये गेले म्हणल्यावर p इकडे इज इक्वल टू जर कोणतीही संख्या गुणाकार इज इक्वल टू इकडे जाते तर त्याचं चिन्ह बदलून जाते. आता हे गुणाकारामध्ये इकडे गेलं भागाकारामध्ये 51 अपॉन मध्ये 17 17 म्हणजे 17 17 3 = 51. मग p इज इक्वल टू 3.